फायनलची मॅच आपण पाहता इथून जिंकला तर एक ट्रॉफीचा हकदार नक्की असणार आहे। दोन टीम एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला भिडताना पाहायला मिळतील। एकीकडे तुम्ही पाहता एक्सेल आणि दुसरीकडे जेके शेलू या दोन टीम दरम्यान ही मॅच। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय गणेश, नॉन स्ट्राइक एंडवरती साई। पहिला बॉलर कौशल बोराडेच्या विरोधामध्ये विथ द टर्न फटका दमदार स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे गणेशनं ठोकलाय पहिल्या बॉलवरती पहिला षटकार। टायमिंग प्रॉपर होतं, षटकार पाहायला मिळाला। 3 षटकांची मॅच आहे, पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय। आता इथून टार्गेट सेट करायचं जेके शेलू टीमला। यावेळी स्क्वेअर कट केलाय, बॉल चाललाय सीमा पार, इथे येतो आणखीन एक गणेशच्या बाट मधून चौकार। पहिल्या 2 बॉलवरती खऱ्या अर्थानं 10 धावा इथून पाहायला मिळतोय। जो कौशल बोराडे आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त कामगिरी करत होता, त्याच्या विरोधामध्ये गणेशचा तडाखा, बॉल सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा देखना आणि दर्जेदार कव्हर ड्राईव्ह पेशकश चौकार। सुरुवात चांगली झाली आहे, अगदी आपण पाहताय पहिला षटकार त्यानंतर 2 चौकार, एकंदरीत 14 धावा। यापेक्षा आणखीन चांगली सुरुवात काय असू शकते जेके शेलू टीम साठी। भन्नाट वेग अगदी सुसाटानं सुटला गणेश आपण पाहताय। सलामीला मैदानाच्या आतमध्ये गेलाय, 2 मॅचला अपयश आलं होतं, परंतु या मॅच मध्ये काय जबरदस्त सुरुवात करून देतोय कौशल बोराडे, त्याच्यावरती आक्रमण केलंय। अतिरिक्त बाउन्स घेतला, बॉल पाठीमागे निघालाय आणि पंच इथून डिसिजन देत आहेत। व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा बाउन्स घेतला बॉल ना, अगदी आपण पाहतोय गोल्डन स्पॉट वरती पिचिंग झाल्यानंतर टेक ऑफ करत असताना किशोर मोरगे यांच्याकडून साई मसनेच्या षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये वाढले, कारण की ही मॅच आपण पाहताय क्वार्टर फायनलची आहे, त्याच्यामुळे 2000चं कॅश प्राइज। पहिला तर आलाय, बॉल उंच हवेमध्ये डाऊन दी ग्राउंड, आमच्या कॅमेरामनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय साई मसनेचा। हा देखना दर्जेदार क्वालिटी आणि किशोर मोरगे यांचे 2000 आता डिपॉझिट होतील का साई मसनेच्या अकाउंट मध्ये, कारण की पहिला तर आलाय, लगेच गुगल पे करणार आहेत। गुगल पे ओपनच करून ठेवलाय त्यांनी, अजून 2 आले तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल। एक तर आलाय, मारणार, कॉन्फिडन्स आहे त्यांना। 22वा धाव फलकावरती आपण पाहताय, धावफलक अगदी वेगानं पुढे चाललाय। ज्या गतीनं आपण पाहताय गणेशनं मात्र सुरुवात केली होती, आता ती गती साईनं देखील पकडली आहे। कौशल बोराडे जो प्रामुख्याचा गोलंदाज आहे, जो सरसेनापती आहे, त्याच्यावरतीच वार केलाय आणि तिथून मात्र हा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगचा जेके शेलू टीमचा। फिंगर रोल केले, कमी गतीने टाकला होता, गॅप मध्ये फटका चांगलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, साई मसनेच्या बॅट मधून आलाय हा चौकार। धाव फलकावरती या चौकाराच्या साह्यानं 26, एक षटकार 1000। आडवा बॅट मधून खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय, इथून क्षेत्ररक्षक आलेत मिडॉनचे आपण पाहताय, तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होईल। धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 27 धाव फलकावरती, एक षटकाचा खेळ समाप्त झाला। कौशल बोराडेच्या विरोधामध्ये पहिल्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग पाहायला मिळाली जेके शेलू टीम कडनं।
साई मसने आणि त्याच्या साथीने आपण पाहताय गणेशने सुरुवात करून दिली. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 चौकार आणि त्यानंतर आलेली एक सिंगल आणि साई साईक वरती गेला आणि त्याच्या बॅटमधून तब्बल 11 धाबा 3 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 27 धाबा. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाजीसाठी कुणाल बोराडे, त्याला तुम्ही पाहू शकता, चांगला गोलंदाज आहे. आणखीन एक एक्सल टीम कडनं आपण पाहताय. आजच्या रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर संगम अजून गोलंदाजीसाठी आला नाही. संगम चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याला थांबवलंय. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की जास्त गरज देखील भासली नाही त्याची, कारण की गोलंदाजी चांगली राहिली होती आतापर्यंत एक्सल टीमची. लोवर फुल टॉस, फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये संगमच्या हातामध्ये बॉल. एक सिंगल इथून पाहायला मिळते. बराचसा कालावधीनंतरचे या सिंगल धाबा देखील धावफलकावरती पाहायला मिळतील. 28 धाबा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट, समजदारीपूर्वक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज खेळतात. सिंगल डबल, त्यानंतर बोटे फटके, एक चांगली पार्टनरशिप. त्यानंतर बॉल हातातून निसटल्यानंतर एक धावसंख्येचा प्रयत्न, कदाचित रिक्स होती या धाबेमध्ये आणि गणेशला इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावा लागते. बॉल वाईट होता, त्याच्यावरती स्ट्राईक हवी होती साईला. तो वेगानं सुसाट धावला, परंतु गणेश अगदी पाठीमागे पाहत पाहत धावत होता आणि इथून मात्र माघारी परततोय. धाव फलकावरती आल्यात. 29 धाव फलकावरती कुणाल बोराडेनं कमबॅक करायला सुरुवात केल्या. इथे देखील आपण पाहताय थोडासा कमी गतीने टाकला होता बॉल. इथून मात्र हातात निसटल्यानंतर धावसंख्येचा प्रयत्न लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये ऍड होईल. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 30 वरती. एका षटकारासाठी किशोर मोरगे यांच्याकडून साई मसनेसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय राजू तरे, टीमचा कॅप्टन, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस होताना पाहायला मिळत आहेत, कारण की ते आता धाबा अगदी मोठ्या प्रमाणात येत आहेत. थोडीशी आता रणनीती आखली जाते मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागे खेळायचा होता पेटन स्ट्रोक खऱ्या अर्थानं राजू तरेचा. मागच्या बाजूला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये धाबा बनवत असतो. अगदी आपण पाहताय लॉंग स्टॉप, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग या रिझन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धाबा बनवतो राजू तरे. प्रयत्न केला होता परंतु डॉट बॉल आला. यावेळी कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने बॉलला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. चाललाय गोलीच्या बेगानं सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. धाव फलकावरती आपण पाहताय 34 धाव फलकावरती आल्या. तर राजूच्या बाट मधून हा देखना चौकार. यावेळी अगदी आपण पाहताय अकलीचा वापर केला. ताकदीपेक्षा अकलीचा वापर करणं फार गरजेचं आहे. इथे मात्र गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना हा चौकार पाहायला मिळाला. 2 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील. फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमा पार. चौकार.
इथून आपण पाहू शकता की हा डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल आल्यानंतर षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होत आहे ते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकाबद्दी तुम्ही पाहू शकता 38 धावा फलकाबद्दी तब्बल आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता शेवटचं षटक असणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावसंख्येचं टार्गेट असेल हे डिसाईड करणारं षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मॉन्टीकडे जातील की बंटीकडे जातील हे देखील पाहावं लागेल. आई मसनेच्या बाट मधून आलाय हा पहिला षटकार. फेअर डिलिव्हरी आहे. इथून आपण पाहताय DRS देखील रिव्ह्यू देखील इथे गमावला JK शेलू टीमनं. नेक्स्ट रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकत नाहीये. आता पंचांना वाटलं तर पंच मात्र घेऊ शकतात, परंतु बॅटिंग करणारचा रिव्ह्यू इथून समाप्त झालाय. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 44 धावा फलकावरती. सकाळच्या सत्राला सुरुवात होत असताना चांगली धावसंख्या ड्यू फॅक्टर मध्ये हा फटका उंच खेळलाय कौशल बोराडे. सेफ हँड मध्ये बॉल. साई मसने आउट. बॅट्समन पाठवा लगेच. धावा फलकाबद्दी पाहायला मिळतात 44 धावा फलकाबद्दी. अजूनही जर पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. एक षटकारासाठी 1000 दिलं. ओके ओके. साईला खऱ्या अर्थानं जो एक षटकार आला होता त्यासाठी किशोर मोरगे यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलंय. बॉल हातातून निसटलाय. इथून राजूला खऱ्या अर्थानं स्ट्राईक हवे, तो स्ट्राईक सोडायला तयार नाहीये. इथून अगदी आपण पाहता एकच धाव फलकाबद्दी येते. 45 धाव फलकाबद्दी. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 45 झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. JK शेलू टीम बॅटिंग करते. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग आम्ही का स्वीकारली त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात गणेशनं केली, त्याच्या बॅटमधून 14 आल्या. त्यानंतर साई मसने आपण पाहत आहे त्यांनी चांगली बॅटिंग केली, त्याच्या बॅटमधून अगदी 18 धावा पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय राजूच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा पाहायला मिळतात. निलेशच्या बॅटमधून 1 आले. एकंदरीत झाल्या त्या अगदी 45. 3 बॉलचा खेळ बाकी.
फटका चांगलाय, फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. बॉल चाललाय सीमा पार आणि तिथे क्षेत्ररक्षक सांगतायत चौकार आहे. थांबा थांबा, पंच आहेत, पंच त्या ठिकाणी चेक करूया आपण. बॉल द्या, बॉल. एक षटकार आला होता, त्यासाठी किशोर मोरगे यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज साई मसनेसाठी खऱ्या अर्थानं जीपे लगेच केले, आम्हाला दाखवले देखील. बघा पारितोषिक बरेच लावतात परंतु असे सांगतायत की आम्ही केलेत वगैरे, परंतु किशोर मोरगे जेव्हापासून पारितोषिक लावत होतं साई मसनेनं षटकार हॅट्रिक मारली नाही, परंतु यावेळी षटकार हॅट्रिक जरी, बॉल द्या, षटकार हॅट्रिक जरी नसेल आली, चौकार आहे. वन बाउन्स चौकार आपण पाहताय. 4 धाबा आल्यानंतर धाव फलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात 49. परंतु किशोर मोरगे यांनी साई मसनेच्या एका षटकारासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिला आणि ते देखील आमच्या डगआउटमध्ये, सॉरी आमच्या समालोचन कक्षामध्ये त्याचा स्क्रीनशॉट देखील त्यांनी दाखवला. जे हे प्रेम असतं आणि ज्यावेळी तुम्ही पारितोषिक देता एखाद्या खेळाडूला आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचलं जातं, त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या पारितोषिकाचं महत्त्व आणि ते मोल खऱ्या अर्थानं समजत असतं सर्वांनाच. कट केलाय, कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरनं. अगदी आपण पाहताय डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. स्टॉप केल्या बॉलला, स्टॉप केले त्या ठिकाणी. बॅकअपला क्षेत्ररक्षक आले, रिले फील्डिंग पाहायला मिळतीये. तोपर्यंत आपण पाहताय 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट होतील आणि या 2 धाब्यानंतर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 51 धाव फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही जर पाहायला गेलं तर एक बॉलचा खेळ बाकी आहे आणि 51 धाव फलकावरती पहिलं सत्र इथून सुरू आहे. इथे पुन्हा एकदा फोर्स केलं बॉलला, शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय, डीप पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा स्टॉप केले, 2 धाबा कंप्लीट झाल्यात. का मिळणार? तिसरी बॉल हातातून निसटलाय, परंतु 2च धाबा इथून पाहायला मिळतील. तिसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद. 2 धाबा आल्यानंतर धाव फलकावरती आल्या 53 आणि टार्गेट असेल ते 54 या धावसंख्येचं. 53 झाल्यात, 54 बनवायच्या आहेत त्या एक्सेल टीमला दुसऱ्या सत्रामध्ये.
चला मॅचला होती सुरुवात. सेकंड इनिंगला इथून सुरुवात होईल. टार्गेट 54 धावसंख्येचं. साई मसने समोर कौशल बोराडे. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉलवरती कौशल बोराडेनं ठोकलाय. साई मसनेच्या विरोधामध्ये षटकार. टी फॉर टॅक प्रत्युत्तर करत असताना पहिल्याच बॉल वरती अगदी आपण पाहताय 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉल वरती आलेला षटकार. इथे खऱ्या अर्थानं पलटवारला सुरुवात झाली आहे. इथे आपण पाहताय एश लागल्यानंतर एशची रक्षकांना झेल कॅरी केलं. सेलिब्रेशन पहा मैदानाच्या आतमध्ये, कारण की ही विकेट देखील फार महत्वाची होती. 54 धावसंख्येचा पाठलाग एक्सेल टीमला करायचा होता. कौशल बोराडे इथून मात्र शेवटच्या बॉल पर्यंत थांबणं फार गरजेचं होतं. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर अगदी आपण पाहताय दुसरा बॉल फुल लेनचा होता. त्याला देखील आपण पाहताय बोटा फटक्यामध्ये परिवर्तन करण्याच्या नादामध्ये एज लागली आणि तिथे कौशल बोराडे पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बंटी बागमारेला तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. साई मसनेचा बॉल. चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. साई मसने म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय या ठिकाणी चांगली गोलंदाजी करणारा अष्टपैलू दर्जाचा खेळाडू म्हणून सातत्यानं पाहिलं जातं. अगदी व्हेरिएशन या गोलंदाजाकडे भरपूर सारी आहे. प्रत्येक टप्पा वेगळा टाकू शकतो. त्यानंतर अगदी गती देखील प्रचंड आहे. आणखीन एक चांगला बॉल ऑन साईडला खेळायचं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार खेळावं लागेल. बॉलरची गोलंदाजीचे व्हेरिएशन तुम्हाला ओळखावे लागेल. त्याच्यावरती तुम्हाला आक्रमण करायचं असेल तर त्याला रीड करणं हे फार गरजेचं राहील. परंतु इथे खऱ्या अर्थानं अंदाधुंदी बॅट फिरवली जाते. बॅटच्या रेंज मध्ये बॉल येतच नाही. आणखीन एक थोडासा मागे ठेवला, गती थोडीशी कमी केली, फिंगर रोल केले. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळतीये ती साई मसनेची. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर इथून कमबॅकला त्यानं केली सुरुवात. डॉट बॉल आणि डॉट बॉल. संगम खाली बसलाय. एज लागली आहे. यस फलंदाज बाद. दुसरा हादरा 54चा पाठलाग करत असताना एक्सल टीमला बंटी वाघमारे बाद. 48 धाबा साई मसनेनं पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या. त्या उग्या 6 विकेट मिळवल्या. 2 कौशल बोराडेची महत्वाची विकेट. आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहताय बंटी वाघमारेची ही विकेट. थँक्यू डीजे मास्टर. गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय फिरकीचा जादूगर जर्सी नंबर 7 निलेश. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. समोर आपण पाहताय संगम. 6 बॉल प्रतीक्षा केली आहे संगमनं. शॉर्ट बॉल होता, पाठवलाय बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमा रेषेच्या पलीकडे झाली. कौशल बोराडे बाद झाला असेल, परंतु मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. माझी इनिंग इथून सुरू होती आहे. ठोकलाय पहिल्याच बॉलवरती निलेशच्या विरोधामध्ये भव्य षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आधी संगीत आवडलं. नितेश तरे यांना संगीत. डीजे मास्टरचं कौतुक करूया.
सकाळचं सत्र चालू झालं. आनंद खऱ्यात होणार. गाव आहे शेवटीला, गावाचं नाव लागतं. आणि बऱ्याच वर्षानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहताय साई मसनेच्या खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्वाखाली आज टीम क्वार्टर फायनल मध्ये इथून खेळतीये आणि टीमचा खऱ्या अर्थानं खेळ देखील चांगला राहिला. आमचे नितेशजी तरे खऱ्या अर्थानं जे ऑफिशियल स्कोरर आहेत, बऱ्याचशा वेळेला ज्याच्या वेळी शेलूची टीम खेळत असते ना त्यावेळी बऱ्याचशी माहिती आमच्यापर्यंत जरूर पोहोचवत असतात. हा फटका देखील चांगला आहे. शॉट एक्सा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्सा कव्हर मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होत आहेत. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धाबा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धाबा धाव फलक्यावरती आल्यात. जे के शेलू त्यांच्या विरोधामध्ये एक्सल अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. संगम बोराडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संगम बोराडेने इथून जबाबदारी घेतली आहे. 2 बॉलमध्ये 8 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. अजूनही इथून लढू शकतो, तो मोठे फटके मारू शकतो, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. संगमने देखील चांगला क्रिकेट खेळलाय. संगमला क्रिकेट मधील सिच्युएशन माहिती आहेत, परंतु हा बॉल अगदी आपण पाहताय स्लोवर यॉर्कर पाहायला मिळाला. चेक करूया. अंपायर या ठिकाणी तिसऱ्या अंपायरची मदत घेतली. टीव्ही अंपायरकडे हा डिसिजन DRSचा वापर ज्यावेळी शॉट ऑफर केला त्यावेळी डीप झालाय की नाही हे चेक करायचं आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून आमचे कुणाल सर टेक्निकल रूम मधनं ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये 3 कॅमेरासह या स्पर्धेला कव्हर करतात. फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी MTC लाईव्हच्या आपल्याला पाहायला मिळते. बरेचशा स्पर्धा या विभागामध्ये ते देखील कव्हर करत असतात. कर्जत, त्यानंतर रायगड, संपूर्ण रायगड, ठाणा, पालघर या विभागामध्ये सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात. नॉट आउट असेल फलंदाज. बॉल खाली डीप झाला. संगम बोराडे त्याचा वरती लक्ष आहे. जिद्द चिकाटी इथे देखील आपण पाहताय. फटका ऑन साइडला खेळला. एकच साबेतून कंप्लीट झाली आहे. एकच मिळेल एकापेक्षा जास्त नाहीये. 15 धाबा धाव फलकावरती आल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर इरादे स्पष्ट झाले होते. थोड्याशा अशा पल्लवी झाल्या होत्या एक्सल टीमच्या देखील, कारण की संगम बोराडे म्हटल्यानंतर कौशल बोराडे नंतर अपसुका नाव येतं ते संगम बोराडेचं. कमी गतीने टाकला होता. अगदी टपली मारायची होती बॉलला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 धाबा धाव फलकावरती आल्यात. कौशल बोराडेनं सुरुवात तर केली होती, परंतु विकेट त्याची महत्वाची होती. इथे देखील आपण पाहताय गती वाढवली, परंतु अगदी पुढ्यामध्ये टाकला होता आणि तिथून मात्र बीट केलाय फलंदाजाला. 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. 12 बॉलमध्ये धाबा आल्या त्या अगदी आपण पाहताय 15. आता 6 बॉलमध्ये बनवायचे 39. 6 बॉल 39 धाबा धाव फलकावरती. शेवटच्या षटकामध्ये आता साई इथून कोणाकडे जातील? राजू तरे या टीमचे कॅप्टन. बरेच वर्ष कॅप्टनशिप सांभाळली होती साई मसनेनं, परंतु आता ती राजू तरेकडे सोपवली आहे. पहिला बॉल आक्रमण केलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले. झेल ड्रॉप झाला या ठिकाणी. संदीप बोराडे पहा या ठिकाणी फलंदाज पहा अगदी आउट होण्याच्या अगोदरच जात आहेत. खेळायचंय त्यांना देखील, परंतु मॅच महत्वाची आहे. एखादा खराब चेंडू आला त्याच्यावरती मोठा फटका आला ना तर मॅच बनू शकते, हे देखील विसरून जमणार नाही. क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये बरेचसे
अगदी पलटवार होताना आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉलमध्ये 40 धावा देखील चेस झाल्यात, त्याच्यामुळे मात सोडून जमणार नाही. इथे टॉपेस लागले, बॉल हवेमध्ये उंच उडालाय, एसटी रक्षक आले. फायनली झेल या ठिकाणी कॅरी झालाय आणि आता संगमला परतावा लागतंय. आणि फलंदाज खऱ्या अर्थानं अपेक्षा ठेवल्या होत्या की मला बॅटिंग मिळेल आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मास्टर संधी तुम्हाला मिळेल. जे के शेलू टीम खऱ्या अर्थानं जे आमचे 12 प्रतिनिधी आहेत ते आम्हाला सांगतायत की आतापर्यंत कमीत कमी 40 टुर्नामेंट खेळलेत, परंतु क्वालिफाय झाले नव्हते ट्रॉफीसाठी. परंतु आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर इथून जरूर आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळतील, कारण की इथून अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. एक्सेल टीमला महत्त्वाचे फलंदाज देखील बाद झालेत आणि या टीमचे पुरस्कर्ते आमचे सन्माननीय अभिनाथजी तरे साहेब, अगदी आरबीशा इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोप्रायटर अभिनाथजी तरे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली आहे ट्रॉफीची, ती जे के शेलू टीमची. साई मसनेच्या अगदी आपण पाहताय चला, साई मसने आणि राजू तरे यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक बबलू दादा नजे यांच्याकडून. जर जे के शेलू टीमनं फायनल जर का मारली तर बबलू दादा नजे यांच्याकडून बोलाल त्या हॉटेलमध्ये पार्टी असेल साई मसने आणि राजू तरेसाठी. इथून अगदी आपण पाहताय संघर्षाची लढाई समाप्त झाली. जे के शेलू टीमचे आपण पाहताय अभिनाथजी तरे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. इथे मात्र व्हाईट बॉलला अजून प्रतीक्षा करावी लागेल. आनंद सर्वांचा अगदी चेहऱ्यावरती झलकताना पाहायला मिळतोय. संपूर्ण चौफेर शेलूकर आपल्याला मैदानाच्या चारी बाजूनं अगदी आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु फायनल जर का मारली तर बबलू दादा नजे यांच्याकडून बोलाल त्या हॉटेलमध्ये पार्टी असेल आणि मॅच इथे जिंकली आहे. टॉप 5 मध्ये प्रवेश निश्चित केलाय तो जे के शेलू या टीमनं. राजू तरे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं टीम जाऊन पोहोचली आहे टॉप 5 मध्ये.